असं विधान राऊतांनी बैठकीमध्ये केलेलं आहे। ते फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असं बैठकीत संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊतांनी बैठकीमध्ये हे विधान केलेलं आहे। जे फितूर झाले ते सगळे गद्दार असं राऊतांनी म्हटलं। जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांचं बैठकीतलं हे वक्तव्य। आज बैठकीला उपस्थित नाहीत असं तुमच्याकडून माहिती मिळते, परंतु कदाचित उशिरा देखील ते जॉईन होऊ शकतात। मग ते जॉईन नाही झाले तर मग त्यावेळेस पक्ष आणि पक्षाबद्दल त्यांची भूमिका यावर आपण भाष्य केलेलं ठीक आहे। म्हणजे आता जर समजा व्हीप जारी केल्यानंतर बी ते उपस्थित नाही राहिले तर त्यांच्यावरती कारवाई होणं तर संभवच आहे। ते पक्षाचा निर्णय आहे। मी आता वैयक्तिक त्यांचा कनिष्ठ सहकारी म्हणून एवढंच सांगू इच्छितो की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून पक्षाशी एकनिष्ठ आहोत। आणि अशा आता ह्या जशा चर्चा 2 दिवसापासून सुरू आहेत त्यावेळेस मातोश्रीवरून तुमच्याबरोबर थेट काही बोलणं झालंय का? बाबा ओमराजेंचं काय सुरू आहे, काय अशा पद्धतीचं काही बोलणं वगैरे झालं? 100% शिवसेना भवन किंवा मातोश्रीवरून आम्हाला संपर्क साधण्यात आला। बैठका घेण्या 22 तारखेच्या बैठकी संदर्भात सांगण्यात आलं। 19 तारखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भानं त्यांनी आम्हाला नियोजन करण्याविषयी सांगितलं आणि सहज म्हणून त्यांनी चौकशी केली। आम्ही संपर्कात आहोत एवढं आम्ही त्यांना उत्तर दिलेलं होतं। थेट उद्धव ठाकरे बोलले तुमच्याशी? नाही, पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी बोललं। आणि तुम्ही त्यांना काय सांगितलं की खासदार माझ्या संपर्कात आहेत किंवा बोललो आम्ही बोलणं चाललंय एवढंच हा विषय झालेला आहे, परंतु बाकीच्या ह्या गोष्टीबद्दल आम्ही चर्चा केलेली आहे असं तिथे मी बोललो नाही किंवा आदरणीय खासदार साहेब यांच्यासोबत माझी चर्चा झालेली नव्हती। जे फितूर झाले ते सगळेच गद्दार असं राऊतांनी बैठकीत वक्तव्य केलेलं आहे। ठाकरेंच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते। जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असं राऊतांनी म्हटलेलं आहे। व्हीप बजावून सुद्धा 6 खासदार या बैठकीसाठी गैरहजर राहिले। त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। 11 वाजताची बैठकीची वेळ आता जवळपास 11:40 होत आलेली आहे। बैठक सुरू आहे, मात्र हे खासदार बैठकीसाठी त्या ठिकाणी आलेच नाहीयेत। जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, त्यांना नोटीस बजावली जाणार असं आता बैठकीतून माहिती समोर येते। जे फितूर झाले ते सगळेच गद्दार। ये पैसों की बात की है कि इतनी कीमत लगाई गई है, इतना एडवांस दिया गया है वगैरह। संजय राउत ने तो ब्लंटली बहुत सारी बातें कही हैं, लेकिन इसमें कुछ हद तक सच्चाई होगी। मगर देखिए, दुख की बात तो ये है कि चाहे पैसों की लालच से या धमकी के ज़रिए, इस तरह से अगर आप पार्टियां छोड़कर, अपनी पार्टी छोड़कर कहीं और चले जाते हैं तो ये मैं समझता हूँ नहायत ही अनैतिक और एब्सोल्युटली इमोरल एक्ट है और इसकी बिल्कुल हमें निंदा करनी चाहिए। सर, उत्तर प्रदेश के मिनिस्टर हैं ओम प्रकाश राजभर, उन्होंने सजेशन मतलब कहा कि अब रिफ्ट होने वाला है। ममता बनर्जी का हुआ, उद्धव ठाकरे का, अब अखिलेश यादव के अब जाहिर है अब इसके बाद समाजवादी पार्टी बचा कौन है अब? परंतु त्याच्यामध्ये परत असं चालणार नाही की तो गट स्थापन करतील। तो गट स्थापन केल्यानंतर त्यांना तो दुसऱ्या पक्षात विलीन करणं गरजेचं आहे। 10 शेड्यूल प्रमाणे जी अमेंडमेंट झालेली आहे नवीन, पहिले फक्त तुम्ही गट स्थापन केला तर गटाला मान्यता मिळत होती, परंतु तो गट आता दुसऱ्या पक्षात विलीन होणं महत्त्वाचं आहे। तर तो पक्ष कोणता? तो शिंदे सेना असेल, भाजप असेल किंवा आणखी कोणता तिसरा पक्ष, तर त्याच्यात त्यांना विलीन झाल्यानंतरच त्यांना कायदेशीर मान्यता मिळू शकते। आणि आज जो व्हीप बजावलाय उद्धव सेनेने, त्या व्हीपचा पण भरपूर परिणाम होऊ शकतो की त्या व्हीप नंतर बडतर्फीची कारवाई जी आहे ती या खासदारांवर होऊ शकते। सर, याच्यापूर्वी सुद्धा असा पेच प्रसंग जो झाला होता, ज्यावेळेला पूर्ण ठाकरेंची शिवसेना फुटली होती, त्यावेळेचे सगळे जे काही विषय आहेत ते अद्यापही प्रलंबित असताना आता ही नवी कायदेशीर लढावी लागणार आहे का? नाही, त्याच्यामध्ये पण तेच झालं होतं ना की ते दुसऱ्या कुठल्या पक्षात विलीन नव्हता। त्यांनी आम्हीच मुख्य शिवसेना असं म्हणून त्यांनी दावा केला होता आणि त्याच्या संदर्भात ती लढाई चालू आहे, चिन्ह आणि तो पक्ष कोणाचा। आता ह्या केसमध्ये तसं होताना दिसणार नाही। या केसमध्ये ही 6 जण कुठेतरी विलीन होताना दिसतील, परंतु माझ्याकडे जी एक धक्कादायक माहिती की ह्या 6 मध्ये 1 जण उद्धव सेनेनेच पाठवलेला आहे। तर तो कदाचित जर रिवाज झाला, हा खूप मोठं म्हणजे मी विधान करतो, पण मला जी आतली माहिती आहे की याच्यात 1 जण जो आहे तो उद्धव सेनेचा आहे, तो कदाचित जर रिवाज झाला तर हा 6चा खेळ 5 वर येईल आणि मग सगळं गणितच फिसकटेल। अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची माहिती आपण देत आहात सर। नेमकी टेक्निकल याच्या संदर्भातली आणखी काय माहिती आपल्याकडे थोडंसं विस्तृत सांगा। नाही, ही 6चा गट स्थापन करेपर्यंत 6 ते संख्या 6 आहे, अगदी काठावर आहे। असं नाही ते 6 ते 8 आहे। त्यातनं 1 जण जरी रिवाज झाला तर माझी जी माहिती आहे, म्हणजे माझे सोर्सेसकडनं माझ्या ज्या सोर्सेस आहे की 1 जण याच्यातला 1 जण आहे तो उद्धव साहेबांनीच तिकडे पाठवलेला माणूस आहे
आणि वेळेवर कदाचित तो परत इकडे येऊ शकतो आणि हे 5ही जण डिस्क्वालिफाय होऊ शकतात त्या केसमध्ये. पण इट इज हे जर तरचं आहे की शेवटी कोणाची जसं राजाभाऊ वाजेंनी खूप सुंदर उदाहरण घालून दिलं की किती मोठी अपेक्षा असताना, किती मोठ्या लालच असताना ते गेले नाही. तर एक चांगलं उदाहरण सेट झालेलं आहे. आणि एक जण त्यांच्यातला आहे की जो उद्धव सेनेनेच पाठवलेला आहे असा आहे, आणि तो जर वेळेवर फिरला तर ही 5ही जण डिस्क्वालिफाय होऊ शकतात. मग या व्हीपला फार महत्व आहे. पण सर, जर व्हीप देण्याच्या आधी यांनी गट स्थापन केलेला असेल अशी पण शक्यता आहे, कारण काल हे जाऊन ओम बिर्ला देखील भेटले होते. तशी जर टेक्निकल जर अडचण आली तर पुढे काय पेच? गट स्थापन झाला कुठे? अर्ज देणं वेगळं आणि त्याला मान्यता मिळणं वेगळं. अजून मान्यता मिळालेली नाहीये, तर ते महत्वाचं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आता पुढे राजकीय लढाई ठाकरेंच्या शिवसेनेला कशी लढावी लागेल? आता त्याच्यामध्ये म्हणजे अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत आहेत, हे सगळं ती लढाई बघतायत. स्वतः संजय राऊत साहेब आहेत. त्याच्यामुळे ते लढाई लढतायत. पण शेवटी असंच आहे ना की याच्यामध्ये उद्धव सेनेने पण विचार करण्याची गरज आहे की आपण अशी लोक घेतो. तर ठाकरे सेनेच्या संसदीय दलाची गेल्या 35 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे. ठाकरेंच्या सेनेच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर आहेत. तर ठाकरे सेनेच्या संसदीय दलाची 35 मिनिटांपासून बैठक सुरू आहे आणि ठाकरेंच्या सेनेच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर आहेत. तर गद्दार खासदारांचा निषेध असं संजय राऊतांनी म्हटलेलं. त्याचबरोबर कायदेशीर कारवाईसाठी म्हणून काही मसुदा तयार करण्यात आलेला आहे या बैठकीमध्ये, असंही कळतं. ठाकरे सेनेच्या संसदीय दलाची गेल्या 35 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी 6 खासदार गैरहजर आहेत. या 6 खासदारांवर काय नेमकी कारवाई करायची, पुढची कायदेशीर कारवाई काय, या संदर्भामध्ये देखील आता या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. व्हीप बजावून